खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रोहना मार्गावर रविवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागलाय। एका चिमुकलीचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात ही दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आले असून या अपघातात अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार रोहना येथील सरगम सुनील साखरे हा आपल्या मित्रासह हळदीच्या कार्यक्रमाला जात असताना समोरून येणाऱ्या प्रफुल्ल उर्फ छोटू कुंभरे याच्या दुचाकीशी त्याची महावितरण उपकेंद्राजवळ जोरदार धडक झाली। रस्त्यावरून चालणाऱ्या 7 वर्षांच्या मुलीला वाचवण्यासाठी दोन्ही चालकांनी आपली वाहने वळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र वेग जास्त असल्याने नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात घडला। या धडकेत सरगम साखरे आणि प्रफुल्ल कुंभरे हे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले होते। सरगमचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर प्रफुल्लने नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला। मृत प्रफुल्ल हा अवघा 18 वर्षांचा होता। अपघातातील अन्य 2 जखमी मित्रांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे। खापरखेडा पोलिसांनी या प्रकरणी मर्ग दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा डाखोळे या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। खापरखेडा येथून वैभव काकडे यांची रिपोर्ट।